जीवन म्हणजे एक क्षणभराचा प्रकाश आणि मृत्यू म्हणजे त्या प्रकाशाचं अखेरचं विसर्जन. पण ही अखेर नसते, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. आपण ज्या क्षणी जन्म घेतो त्याच क्षणी मृत्यूही आपल्यासाठी निश्चित होतो. पण तरीही जीवनाची आसक्ती आणि मृत्यूची भीती आपल्याला का असते? का आपण मृत्यूला टाळतो? ओशो म्हणतात, डेथ इज नॉट द अपोजिट ऑफ लाईफ, इट इज द अपोजिट ऑफ बर्थ. लाईफ हॅज नो अपोजिट. जीवन म्हणजे वाहणाऱ्या नदीसारखं आहे. काही वेळा प्रवास वेगवान असतो, काही वेळा शांत. काही प्रवाह खोल असतो, काही उथळ, पण शेवटी तो समुद्रात विलीन होतो. मृत्यू म्हणजे त्या विलीन होण्याची प्रक्रिया आहे. आपण त्याला अटळ सत्य म्हणून स्वीकारायला हवं, दुःख म्हणून नाही. सर्वात मोठी शोकांतिका काय असेल की आपण मृत्यूला घाबरत घाबरतच जगतो. खरं तर आपल्याला मृत्यूची भीती नाही, आपल्याला अधुरं राहण्याची भीती आहे. अपूर्ण स्वप्न, न अनुभवलेले क्षण, न व्यक्त झालेले प्रेम. पण हे सत्य आहे की कुणीच पूर्णत्वाने तयार होत नाही. जीवनाचं सगळं गणित अपूर्णतेतच लपलेलं आहे. ओशो म्हणतात, द ग्रेटेस्ट फिअर इन लाईफ इज नॉट ऑफ डेथ बट ऑफ नॉट हॅव्हिंग लिव्ड ॲट ऑल. मग आपण का संकोच करतो? का स्वतःला मर्यादित अटकवतो? का आयुष्य आपल्याला जेव्हा मुक्त नाचायला सांगतं तेव्हा आपण भीतीने थरथरतो? आपण मृत्यूकडे इतकं नकारात्मक का पाहतो? जसं एखादा मूळ झोपताना रडतं, कारण त्याला वाटतं की हे शेवटचं आहे. पण त्याला माहिती नाही की सकाळी नवीन दिवस उगवेल, नवीन प्रकाश येईल. मृत्यू हेच आहे, एक गोड झोप ज्यानंतर नवीन पहाट असते. शरीर जातं, आठवणी राहतात. जसं झाडाला नवी पालवी फुटते, तसंच आत्मा एका नवीन प्रवासाला निघतो. कारण शरीर नश्वर आहे, पण आत्मा अजर अमर आहे. जसं ओशो सांगतात, यू आर नॉट द बॉडी, यू आर नॉट द माइंड, यू आर द इटर्नल विटनेस, द कॉन्शियसनेस बियॉन्ड फॉर्म. कधी कधी आपण आपल्या आयुष्याच्या वाळूत इतक्या खोल पाऊल पुन्हा उमटवतो, समुद्र त्या पुन्हा पुसून टाकतो. पण म्हणून त्या अस्तित्वात नव्हत्या असं होतं नाही. तसंच आपल्या माणसाच्या आठवणी कायमस्वरूपी नसतात, पण त्या हृदयाच्या खोल कप्प्यात जिवंत राहतात. जीवनाचा उद्देश काय? फक्त श्वास घेणं की त्या श्वासांमध्ये प्रेम, आनंद, दया आणि समाधान भरायचे? तुम्ही जेव्हा या जगाचा निरोप घ्याल तेव्हा लोकांनी तुमच्या संपत्तीपेक्षा तुमच्या दिलेल्या प्रेमाची आठवण ठेवली पाहिजे. मृत्यूला घाबरण्याची गरज नाही, त्याला आपला मित्र मानायचं. कारण जेव्हा आपण मृत्यूला स्वीकारतो तेव्हाच आपण खरं जगायला लागतो. जीवन हा एक सुंदर क्षणिक प्रकाश आहे. त्यात संधी आहे, त्यात रंग आहे. मृत्यू शेवट नाही, तो नवीन आरंभ आहे. आणि आत्मा सदैव अजर अमर आहे. आत्मा सदैव अजर अमर आहे. ओम शांती.